रायगड जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट यामध्ये एकमत होत नसल्याने आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरेंविरुद्ध धैर्यशील पाटील यांच्यात शाब्दिक वाद रंगताना दिसतोय। एकाच एनडीए पक्षात सामील असलेले दोन्ही नेते हे आता लोकसभेच्या उमेदवारीवर ठाम असल्याने या संदर्भात सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन येथे पत्रकार परिषद घेत या संदर्भात खुलासा केला। यावेळी शासकीय अधिकारी तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि श्रीवर्धन गावातील सरपंच तसेच गावकरी उपस्थित होते। ही बाब सुद्धा शेवटी देशामध्ये लोकशाही व्यवस्था आणि विशेष करून लोकशाहीचा चौथा स्तंभ किंवा प्रत्येकाचा जो मूलभूत अधिकार आहे या संदर्भामध्ये आमची भूमिका स्पष्ट त्या ठिकाणी आहे। प्रदेशाध्यक्ष म्हणून मी नक्की माहिती घेईन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एखादा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता जो आज अधिकृत पक्षाचं काम करतोय असं त्याचं नाव आढळलं त्याच्यावरती तातडीने कारवाई केली जाईल। शिवजयंती तोंडावरती येते आणि अशा पार्श्वभूमीवरती सिंहगडावरती आता पोलिसांना दारूच्या बाटल्या भेटलेल्या आहेत। सरकारने काय पावलं उचलत आहे? हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक गणकोट किल्ल्यावरती आता शिवभक्त नागरिक प्रचंड ब्रह्मावरती त्या ठिकाणी जात असतात। जाणाऱ्या शिवभक्त नागरिकांना सुद्धा माझी नम्रतेची विनंती आहे की त्या ठिकाणचं पावित्र्य जतन केलं गेलंच पाहिजे आणि अशा पद्धतीचं जर काही दुर्दैवाने घडलं असेल त्याची चौकशी करून अशा पद्धतीच्या विकृत बनवणुकीला ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे असं अध्यक्ष म्हणून माझी राज्य सरकारला विनंती। मी काल मुंबईमध्ये पत्रकारांना या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगाच्या विकसित राष्ट्रांमध्ये भारत त्या ठिकाणी स्थान मिळवत असताना देशभरामध्ये इंडिया मजबूत करण्याचं काम अमित भाई शाह यांच्या नेतृत्वाखाली संबंध देशातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये त्या ठिकाणी घडत आहे। महाराष्ट्रामध्ये विशेषतः अमित भाई शाह आणि देवेंद्रजी यांच्या साथीने त्यांनी जे काही नवीन राष्ट्रीय समीकरण महाराष्ट्रामध्ये केलं ज्याच्यातून दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सहभागी झाला, इंडियामध्ये सहभागी झाला आणि त्या माध्यमातून एक वेगळं वातावरण राज्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं। कदाचित रायगड जिल्ह्यातल्या मोजक्या काही सहकाऱ्यांना अमित भाई किंवा देवेंद्रजींनी घेतलेल्या भूमिकेच्या बद्दल त्यांचा काही विरोध असेल मला माहीत नाही। त्या बाबतीमध्ये योग्य ती भूमिका भारतीय जनता पक्षाचं शिस्त नेतृत्व त्या ठिकाणी घेईल। एक बाब नक्की आहे, मी कालही सांगितल्याने आजही दुरुस्ती करतो की 2014च्या पूर्वीचं भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती त्यांच्या पद्धतीने नक्कीच होतीच, परंतु अमित भाईंनी राष्ट्रीय अध्यक्षपद भारतीय जनता पक्षाचं स्वीकारल्याच्या नंतर एक वेगळी शिस्त भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। महायुतीच्या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसून जागा वाटपाचा निर्णय त्या ठिकाणी होतो आहे। अशा वेळेला अमित भाई आणि देवेंद्रजी यांच्या भूमिकेला छेद देणार जे काही मोजकी माणसं असतील त्याच्या संदर्भामध्ये त्यांचा पक्ष त्या वतीला योग्य ती भूमिका घेईल। एक असं आहे की मी मगापासून तेच वारंवार आपल्याला सांगतोय की काही मोजक्या लोकांना अमित भाईंनी देवेंद्रजींनी एनडीए मजबूत करण्यासाठी घेतलेल्या भूमिकेला त्यांचा विरोध असेल तर त्यांनी त्या ठिकाणी त्यांना जे काही बोलायचं असेल ते बोलावं। मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे, त्याच्यामुळे जिल्हा स्तरावरच्या तालुका स्तरावरच्या कोणी काही कार्यकर्त्यांनी किंवा मत प्रदर्शन केलं असेल माझे इतर जे काही सहकारी त्या बाबतीमध्ये बोलतील। मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची किती मतं आहेत त्याची मलाही माहिती आहे, समन्वय समितीमध्ये सर्वांनाच माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आढळस्थान महाराष्ट्रामध्ये आहे म्हणूनच एकंदरीत जे समीकरण घडवण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि त्याच्यातून आज सरकार एका वेगळ्या भूमिकेतून राज्यभरामध्ये काम करताना पाहत आहे। आमचं उद्दिष्ट महायुतीचं 45+ आहे। यामध्ये महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्या सर्वांच्या जागा निवडून आणणं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की काही ठराविक मोजक्या लोकांना काय त्यांच्याबद्दलची भूमिका असेल, कदाचित त्यांना अमित भाईंनी किंवा देवेंद्रजींनी घेतलेल्या भूमिकेचा विरोध करायचा असेल तर त्यांचं ते पाहतील आणि त्यांना जे काही करायचं असेल ते करायला मुभा आहे लोकशाहीमध्ये। मला त्याच्यामध्ये हे अर्थाचं काही कारण नाही। ज्या ज्या ठिकाणी जो जो पक्ष आहे त्या त्या पक्षाचं स्थान हे अधोरेखितच असतं, त्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। पण महायुती म्हणून काम करत असताना
जी काय चाकोरी आदरणीय अमितभाई शाह यांनी जी काय घालून दिलेली आहे, राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आहेत, हे या संदर्भातलं का असेल ते भूमिका पाहतील. मला त्या विषयाची फारशी चिंता नाही. मला कोणी किती टार्गेट केलं तर या जिल्ह्यातलं माझं स्थान हे अबाधित आहे. त्यामुळे कोण काय बोलतोय त्याच्याबद्दलचं मी आपल्याला मागासपासून वारंवार उत्तरं दिलेत. यापेक्षा या विषयावरचं गांभीर्य मला काय वाटत नाही, कारण मी महायुतीचा एक महत्वाचा प्रमुख आहे. राज्यामध्ये महायुतीचे प्रमुख 3 माननीय मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष भाजप, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. कारण निवडणूक आयोगाने आता आमच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलंय आणि शिवसेनेचे कोण नेते एकनाथराव शिंदे सांगतील ते. तर त्या 6 जणांपैकी मी एक आहे. कोण काय बोलतोय माझ्यासाठी फार महत्वाचं नाही. माझ्यासाठी 45+ हे महत्वाचं आहे. ते ठेवून आम्ही काम करणार. बाकीचं फार शिवसत्ता टाइम्ससाठी गणेश म्हाप्रळकर सह संदेश पेडणेकर, श्रीवर्धन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.